हॅलो माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ पूजा. नमस्कार मित्रांनो, माझ्या लर्न इंग्लिश विथ पूजा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिस इज डे 39 ऑफ आवर इंग्लिश स्पीकिंग कोर्स. हा आपल्या इंग्रजी बोलण्याच्या कोर्सचा डे 39 आहे. इन द लास्ट व्हिडिओ वी लर्नड रेस्टॉरंट कन्व्हर्सेशन. मागील व्हिडिओमध्ये आपण रेस्टॉरंटमधील संभाषण शिकलो. टुडे वी विल लर्न हाऊ टू टॉक अबाउट अ प्रॉब्लेम इन इंग्लिश. आज आपण समस्या इंग्रजीमध्ये कशी सांगायची ते शिकणार आहोत. इफ यू प्रॅक्टिस डेली युअर इंग्लिश विल इम्प्रूव्ह स्टेप बाय स्टेप. जर तुम्ही रोज सराव केला तर तुमचं इंग्रजी नक्कीच सुधारेल. बिफोर वी स्टार्ट टुडेज लेसन, रिमेंबर वन इम्पॉर्टंट थिंग. आजचा धडा सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. इन डेली लाईफ वी फेस स्मॉल प्रॉब्लेम्स. आपल्या रोजच्या आयुष्यात लहान लहान समस्या येतात. समटाईम्स ॲट होम, कधी घरी, समटाईम्स ॲट वर्क, कधी कामावर, समटाईम्स व्हाईल स्टडीइंग, कधी अभ्यास करताना. बट वी शुड नो हाऊ टू एक्सप्लेन दॅम. पण त्या कशा सांगायच्या हे आपल्याला येणं गरजेचं आहे. डोंट वरी अबाउट परफेक्ट इंग्लिश. परफेक्ट इंग्रजीची चिंता करू नका. जस्ट स्पीक सिम्पल अँड क्लिअर. फक्त सोपं आणि स्पष्ट बोला. नाव लेट्स लर्न सम युजफुल सेंटेन्सेस. आता आपण काही उपयोगी वाक्य शिकूया. प्लीज रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे बोला. सेंटेन्स फर्स्ट. देअर इज अ स्मॉल प्रॉब्लेम. एक छोटी समस्या आहे. फॉर एक्झाम्पल, देअर इज अ स्मॉल प्रॉब्लेम इन माय वर्क. माझ्या कामात एक छोटी समस्या आहे. सेंटेन्स 2. समथिंग इज नॉट वर्किंग प्रॉपरली. काहीतरी नीट काम करत नाही. फॉर एक्झाम्पल, माय फोन इज नॉट वर्किंग प्रॉपरली. माझा फोन नीट काम करत नाही. सेंटेन्स 3. आय डोंट अंडरस्टँड दिस. मला हे समजत नाही. फॉर एक्झाम्पल, आय डोंट अंडरस्टँड दिस क्वेश्चन. मला हा प्रश्न समजत नाही. सेंटेन्स 4. आय नीड सम हेल्प. मला थोडी मदत हवी आहे. फॉर एक्झाम्पल, कॅन यू हेल्प मी विथ धिस. तुम्ही मला यामध्ये मदत करू शकता का. सेंटेन्स 5. आय एम ट्राईंग टू फिक्स इट. मी ते ठीक करण्याचा प्रयत्न करत आहे. फॉर एक्झाम्पल, गिव्ह मी सम टाईम. मला थोडा वेळ द्या. सेंटेन्स 6. आय विल टेक सम टाईम. यासाठी थोडा वेळ लागेल. फॉर एक्झाम्पल, आय विल कम्प्लीट इट सून. मी ते लवकर पूर्ण करेन. सेंटेन्स 7. नाव इट इज वर्किंग. आता ते काम करत आहे. फॉर एक्झाम्पल, द प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. समस्या सुटली आहे. सेंटेन्स 8. थँक यू फॉर युअर हेल्प. तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद. फॉर एक्झाम्पल, आय रिअली अप्रिशिएट युअर हेल्प. तुमची मदत मला खूप उपयोगी पडली. नाव लेट्स सी अ सिम्पल कन्व्हर्सेशन. आता आपण एक छोटा संवाद पाहूया. व्हॉट हॅपन्ड. काय झालं. देअर इज अ स्मॉल प्रॉब्लेम. एक छोटी समस्या आहे. व्हॉट प्रॉब्लेम. कोणती समस्या. समथिंग इज नॉट वर्किंग प्रॉपरली. काहीतरी नीट काम करत नाही. ओके, आय विल हेल्प यू. ठीक आहे, मी मदत करते. थँक यू. धन्यवाद. नाव लेट्स डू स्पीकिंग प्रॅक्टिस. आता आपण बोलण्याचा सराव करूया. रिपीट आफ्टर मी स्लोली अँड क्लिअरली. देअर इज अ स्मॉल प्रॉब्लेम. समथिंग इज नॉट वर्किंग. आय नीड सम हेल्प. आय एम ट्राईंग टू फिक्स इट. नाव इट इज वर्किंग. व्हेरी गुड. खूप छान. नाव आय विल आस्क यू अ क्वेश्चन. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. व्हॉट इज द प्रॉब्लेम. समस्या काय आहे. फॉर एक्झाम्पल, आन्सर इज देअर इज अ स्मॉल प्रॉब्लेम. समथिंग इज नॉट वर्किंग प्रॉपरली. पॉज द व्हिडिओ अँड आन्सर. व्हिडिओ थांबवा आणि उत्तर द्या. इफ यू प्रॅक्टिस दिस सेंटेन्सेस डेली युअर इंग्लिश विल इम्प्रूव्ह. जर तुम्ही ही वाक्य रोज सराव केली तर तुमचं इंग्रजी नक्की सुधारेल. रिमेंबर, प्रॅक्टिस इज द की टू सक्सेस. लक्षात ठेवा, सराव ही यशाची किल्ली आहे. इफ यू प्रॅक्टिस टुडे, कमेंट डे 39 डन. आजचा सराव केला असेल तर डे 39 डन अशी कमेंट करा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सी यू टुमारो विथ डे 40.
उद्या आपण डे 40मध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.